नाही, दुर्दैवी आहे. असं घडायला नको होतं. लातूरमध्ये ते घडलं, याचं आश्चर्य आहे. राज्यकर्तेच समजा जर असं करणार असतील, वागणार असतील, तर मग लोकशाही अडचणीत येते. शासकीय आवारामध्ये हे घडत आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये गेल्या आठवड्यात घडलं. आज लातूर येथे शासकीय आवारामध्ये हे घडत आहे. त्यामुळं सत्तेच्या धुंदीमध्ये आम्ही आहोत की काय, असं साधारणतः सामान्य माणसांमध्ये चर्चा आहे. आणि आता आपण म्हणणंही मांडायचं नाही, तक्रारही करायची नाही, आंदोलनही करायचं नाही, असं जर राज्यकर्ते म्हणजे त्यांची समजूत असेल तर ती लोकशाहीला धोकादायक आहे. पण आता त्यांनी कृषी मंत्र्याचे जो व्हायरल व्हिडिओ झाला होता त्या संदर्भात त्यांनी मागणी केली होती की कृषी मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा सभागृह. मग समजा जनतेची काही मागणी असेल आणि ते पक्षाकडं जर ते नोंदवणार असतील तर त्या पक्षाने त्याच्यावरती निर्णय करायचा आहे. म्हणजे त्या पक्षाचे मंत्री आहेत महायुतीच्या सरकारमध्ये, आणि महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून कार्यरत असताना आता त्या पक्षाने आपल्या पक्षाची प्रतिमा समाजामध्ये कशी असावी हे पक्षाने ठरवलं पाहिजे. तेच छावाचे नेते तोच मुद्दा मांडत होते आणि कदाचित तो त्यांना रुचला नाही आणि मग त्यांनी टोकाचं पाऊल उचललं आणि बेदम मारहाण त्यांना केली. याचा निषेध करतो मी. काँग्रेस पक्षाची काय भूमिका असणार आहे तर कृषी मंत्र्याचा तो व्हायरल व्हिडिओ त्याच्यावर प्रतिक्रिया आलेली आहे. तर त्यानंतर त्या पाठोपाठ ही घटना समोर आली. जी घटना घडली ती सभागृहामध्ये घडली. सभागृहामध्ये घडली यामुळे सभापती अध्यक्ष यांनी याच्यावर स्पष्टता दिली पाहिजे. त्याच्यानंतरच त्याच्यावरती काही पुढं भाष्य करता येईल.